राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना लाभ। पहिल्या यादीमध्ये 16 लाख शेतकरी पात्र। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टात करणार युक्तिवाद। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी पक्षाला नोटीस। पक्ष घटनेतील दुरुस्तींवर स्पष्टीकरणाची मागणी। सुधारित पक्ष घटनेबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। बिहारमधल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज पार्टीच्या प्रशांत किशोर यांचा 19,324 मतांनी विजय। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला। E20 पेट्रोल विरोधामध्ये अरविंद केजरीवाल आक्रमक। आज पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा। E20 मुळे वाहनांचं मायलेज कमी होत असून इंजिनाचं नुकसान होत असल्याचा दावा। पोलिसांनी अवाजवी कारवाई केल्याचं आढळल्यास कठोर पावलं उचलणार। कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन लाठीचार्ज प्रकरणावर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। पुढील सुनावणी 18 ऑगस्टला। सरसंघचालक मोहन भागवत जेन झी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद। 6 ऑगस्ट रोजी मुंबईत युवा परिषदेचं आयोजन। देशभरातील 100 पेक्षा अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी। जातीपातीच्या राजकारणात राहावं की नाही असा प्रश्न पडतो। बीडमधल्या सभेमध्ये धनंजय मुंडेंचं विधान। तर धनंजय मुंडेंनीच इतर जातीपातीच्या लोकांचा कार्यक्रम केला। मनोज जरांगे पाटलांची टीका। पंकजा मुंडेंना वडेट्टीवारांची ऑफर। भाजप सोडा, आमच्यासोबत या, पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा। पंकजा मुंडेंच्या रिटायरमेंटच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांचं विधान। टाकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा कायम। महापौरांच्या घोषणेनंतरही अद्याप मदत नाही। किशोरी पेडणेकरांची महापौरांवर टीका। खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्यानंतरही पुन्हा कोट्यवधींची तरतूद। खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची 3,85,00,000 रुपयांची तरतूद। मार्च 2027 पर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे महापालिकेचं नियोजन। सावजी मटण खाल्लं तर महिन्याभर आजारी पडेल। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचं वक्तव्य। या वक्तव्यावर सोशल मीडियावर नाराजीचा सूर। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुनर्बांधणीमध्ये हलगर्जीपणा। 3 वेळा बदलले खांब। सुमारे 2.25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। खांबाचं माप चुकल्यानं पुनर्बांधणीवर प्रश्नचिन्ह। अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पुन्हा सुरू होणार। ट्रम्प यांचे संकेत। मध्यस्थांच्या मदतीनं अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती।